मुंबईसह ठाण्यात पुढील 48 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी, तर कोकणातही मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. मुसळधार पावसाचा मुंबईच्या लाईफलाईन लोकलला मोठा फटका, मुंबईकरांचा थेट लोकलच्या ट्रॅकवरनं प्रवास. मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका, माटुंगा आणि दादरमध्ये रेल्वे धीम्या गतीनं, मुंबईकरांचे मोठे हाल. सायनमधील गांधी मार्केट परिसरात रस्त्यांना तळ्याचं स्वरूप, तर वडाळ्यात सुद्धा रस्ते पाण्याखाली, वाहतुकीला मोठा फटका. मुसळधार पावसामुळे दुपारच्या सत्रातील मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, तर सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप पोहोचवण्यासंदर्भात प्रशासनाकडून निर्देश. नांदेडच्या मुखेडमध्ये अतिवृष्टीमुळे महापूर, सुमारे 225 नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती. मुख्यमंत्री सातत्यानं पूरपरिस्थितीवरती लक्ष ठेवून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न सुरू. बीड जिल्ह्यात मुसळधार, शिरसाळा परिसरात जीप गेली वाहून, तिघांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश, एकाचा शोध सुरू. कोल्हापुरातील राधानगरी धरणाचे सर्व 7ही दरवाजे उघडले, धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला, जिल्ह्यातील 19 बंधारे पाण्याखाली, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. येवल्यात सुरू असलेल्या पावसामुळे शेती पाण्याखाली, 1 लाख हेक्टरवरील कापूस आणि सोयाबीन आणि तुरीच्या पिकाचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल.